चौकार चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतं आपल्याला कांडस टीम. दुसरा चेंडू घेऊन येतो पंटे स्ट्राईकला मात्र विपुल. हा चेंडू मात्र कट केला जातो तिथं मात्र विपुल पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू नंतर 5 धावा. चांगला फलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला कांडस टीम. तिसरा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतं आपल्याला. तिथं देखील 2 धावा पाहायला मिळतं आपल्याला. चांगली फलंदाजी करतो आता कांडस टीम. आता बंटीवरती एक चांगला गोलंदाज त्याच्यावरती देखील आता दबाव टाकला जातो. हा चेंडू मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. आता मात्र LPWची विकेट पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज बाद होतो तर मात्र विपुल. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं बंटी. एक आउट होताना पाहायला मिळतं. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतं आपल्याला भावेश. चार चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. आता मात्र फलंदाजीसाठी भावेश उतरला. गोलंदाजी मानकोर गोलंदाज बंटी. चांगला कमबॅक पाहायला मिळाला बंटीच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने पाहायला मिळतं. तिथे देखील विस्फोट पाहायला मिळतं. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव मिळते. 5 बॉल आणि 8 धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला. कांडस टीमचा चांगली गोलंदाजी करतो आता बंटे आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू घेणार बंटे आता स्ट्राईकला आहे मात्र इथे मात्र 1 धाव मिळते. आता मात्र 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. विपुलने जर षटकारात्री लगावली तर SP 50-50 यांच्याकडे 500 बरीला पारदर्शी केला जाईल. पुढचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला संभाजी. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. दंड करीत आहे चौकार. हा चेंडू मात्र घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्र गच्चा क्षेत्र पाहायला मिळतं आपल्याला. विकेटच्या माध्यमातून झेल सुटले जाते.
जर विपुलने जर चौकार आठवीत लगावली तर SP 50 यांच्याकडून 500 रुपयाचा स्कॉलरशिप दिला राहील. तिसरा चेंडू देखील घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला पाठीमागे हा येतो चौकार. सुंदर फलंदाजी करताना पाहतो आपल्याला फलंदाज. या चौकाराच्या माध्यमातून धावपळीवर धावा लागतात. 19 धावाला. चौथा चेंडू देखील रिव्हर्सच्या माध्यमातून मारला जातो. तिथे मात्र मिळतंय 1 धाव. मिसफील्डच्या माध्यमातून तिथे देखील मिळतंय 2 धावा. गच्चर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला कोलारेवाडी टीम कडून. पाचवा चेंडू घेऊन येणार संभाजी. पाचवा चेंडू देखील पडून मला चेंडू चालला पाठीमागे. येणारा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने जातो. तिथं मात्र मिळते 1 धाव. 2 धावा 2 नंतर धावसंख्या जाऊन पोचते 26 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल खांडस टीमला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. इथे मात्र रिव्हर्सचा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. पंचांकडे वरता 4 धावा. सुंदर फटकेबाजी करतो विपुल आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेणार समीर. स्ट्राईक ने मात्र विपुल. हा मात्र हा चेंडू देखील झोपून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला शिवारेषा पार. इथे पंचावरतात आमच्याकडे 4 धावा. चांगली फलंदाजी करतो विपुल. वैयक्तिक धावादार खेळतोय. जर अजून एक चौकार मारला तर SP 50 यांच्याकडून 500 रुपयाचा स्कॉलरशिप देण्यात येईल विपुल साठी. दुसरा चेंडू घेऊन येणार समीर. हा मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू खणून काढला जातो. इथे मात्र मिळतात मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. इथे देखील 2 धावा पाहायला मिळतात. आपला अगदी गच्चा सेक्शन पाहायला मिळतात आपल्याला कोलारेवाडी टीम कडून. दगडकडून आवाज आला तर इथे मात्र बॉल फिरून मारण्याच्या प्रयत्नात
तिथे मात्र मिळत आहेत 2 धावा. आता ते पहिले म्हणून आवाज आला तर पेनल्टी देण्यात येईल. खांडा संघ लक्षात घ्या. इथे मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतो. आता समीरच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील आडव्या बॅटने पाहायला मिळतोय. तिथे देखील चांगलं सेटरेक्शन पाहायला मिळतोय. तिथे मात्र मिळतोय 1 धाव. पण ते आमच्याकडे वरच्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 39. आता येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कल गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला चंद्रू हरी. पहिला चेंडू मात्र हा देखील मात्र जातोय चौकार. असं नाही. तिथे मात्र मिळतंय चांगला सेटरेक्शन पाहायला मिळालं. तिथे मात्र मिळतंय 1 धाव. हा चेंडू देखील मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. हरीच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू मात्र खणून काढला जातोय. इथे मात्र मिळत आहेत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कांडस टीम कडून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बोल ना मग पटकन. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र विपुलला देण्यात येते. 16 बॉल 37. इम्रान दादा 800 विपुलला